नामवाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादान कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादान कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू म्हणून दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ज्यांचे केले स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण त्याची दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनाता प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी निवडलेला भंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांची एकनिष्ठ शिष्य असणारे गुरुभक्त निळोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा भंग आपल्या जीवनामध्ये आपला काळ सार्थक करण्यासाठी लागणारी महत्त्वाची 3 साधनं सांगणारा विठ्ठल सेवेला सुरुवात सेवेसाठी निवडलेला भंग आहे निळोबारायांचा खरंच आपल्या जीवनामध्ये काळ सार्थक आता 25 वर्षाचा काळ लोटलाच की तुमच्या गावामध्ये सप्ताहामध्ये काळ सार्थक करण्यासाठी लागणारी महत्त्वाची 3 साधनं सांगणार वाणीनं देवाचं नामस्मरण कानानं देवाची कीर्ती श्रवण करणं आणि चित्तामध्ये त्याचे समान पाय धारण करणं मग ज्यांच्या वाणीमध्ये सतत देवाचं नामस्मरण जे कानानं देवाची कीर्ती श्रवण करतात ज्यानं चित्तामध्ये समान पाय धारण केले खऱ्या अर्थाने त्यांचा काळ सार्थक होतो तसे साधनं भरपूर आहेत पण त्या साधनानं काळ सार्थकच होईल असं नाही किती साधने आहेत बघा योग याग जप तप ध्यान धारणा उलट ज्ञानेश्वर महाराज सांगतात काळ सार्थक होणार नाही पण दांभिकपणा निर्माण होईल योग याग विधी येणे नोये सिद्धी 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 वायाची उपाधी धर्म धर्म वायाची उपाधी धर्म धर्म हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना वायाची उपाधी धर्म धर्म वायाची उपाधी धर्म धर्म हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना योग याग विधी येणे नोये वायाची उपाधी दंभ धर्म वायाची उपाधी दंभ धर्म योग याग विधी येणे नोये वायाची उपाधी दंभ धर्म वायाची उपाधी दंभ धर्म साधनं आहेत काळ सार्थक होणार नाही वायाची उपाधी दंभधर्म म्हणून हेचे परमार्थ साधन मुखे नाम आणि हृदय ध्यान आता काही माणसं साधना करतात क्रिया करतात ती सामान्य असते आणि काही विशेष क्रिया आहे सामान्य क्रिया कोणती आहे आहार निद्रा आणि मैथून आणि विशेष क्रिया कोणती आहे वाणीनं देवाचं नामस्मरण कानानं देवाची कीर्ती श्रवण करणं आणि विशेष क्रिया ही माणसाच्या जन्मात घडत असते याच देही घडे देवाचे भजन म्हणण्यापेक्षा देवे दिला देह भजना नरदेश भजनासाठी मिळालेला मायबापा पण काही लोक त्याचा दुरुपयोग करू लागले तोया झाला फाटा नाथ महाराज भागवतात हे सांगतात निजात्मप्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी पण तो देवाचा विश्वास बुडवणे विशेष येवणे निजपतन विश्वासघात केलाय लोकांना आणि नरदे भजनासाठी मिळाला भजनच करायचं नाही म्हणलं नरदे मिळवणं फायदा नाही आणि जी वस्तू ज्या कामासाठी मिळाली त्याच्यासाठी वापर झाला तर बरं वाटतं नाही तर वस्तू मिळवणं उपयोग नाही ना तर बरीचशी विनोद तुम्ही नेहमी कीर्तनात ऐकतात कॅसेटमध्ये सीडीमध्ये पुस्तकामध्ये वाचले असतील लागतील बघा वाचा ऐका फक्त विनोद हास्यासाठी घ्यायचा नाही सिद्धांत पटण्यासाठी दृष्टांत असतो आता नरदे भजनासाठी मिळाला भजनच करायचं नाही मग नरदे मिळवून उपयोग आहे का एक माणूस मागच्या 15 वाड्यात मालेगावात गेला त्याला वाटलं गाडगुड सुरू झाली गारपीट तुमच्याकडे झाली भरपूर आणि 15 दिवस त्याला वाटलं पाऊस का उघडायचं वाण नाही मग एक छित्री विकत घ्यावा
गेला दुकानदाराकडे, मला दुकानदार छत्री दाखवा. त्यांना 5-6 नमुने दाखवले. म्हणला नंबर 1 कोणती सांगा ना. दुकानदार मला हे घेऊन जा, 1 नंबर छत्री. म्हणजे गॅरंटी 15 वर्षाची. 15 वर्षात फाटली, तुटली, मोडली, नवीला नवी देईल. फक्त त्या छत्री थोडी तुम्ही काळजी घ्यावं लागेल. तिला 2 गोष्टीला जपायच्या. कोणत्या गोष्टीला जपायच्या? ऊन लागू द्यायचं नाही आणि पावसात भिजू द्यायची. आता का देवघरात ठेवायला न्यायची व ती छत्री. अरे जी वस्तू ज्या कामासाठी घ्यायची त्याच्यासाठीच वापरायची नाही, मग घ्यायचीच कशाला मला सांगा ना. अरे तसा हा नरदे भजनासाठी मिळाला आहे आणि भजनच करायचं ना म्हणलं जन्माला येऊनच काय उपयोग. नळो भराय सांगतात. इथेऊन केले काही, इथेऊन केले काही, विठ्ठल नाही आठवीला, थोडं विठ्ठल नाही आठवीला. अरे मुडा भाग हिला, अरे मुडा भाग विठ्ठल नाही आठवीला, विठ्ठल नाही आठवीला. अरे मुडा भाग हिला, अरे मुडा भाग हिला. अरे पवित्र असा नरदे म्हणून जर परमार्थच करायचा नाही, निळोबाराय सांगतात जन्माला येऊन काय उपयोग तुमचा. इथे येऊन केले काही, विठ्ठल नाही आठवीला. अरे मोडा भाग्य हे ना गेलासी पतना मोर मे मायबापा हो. जी वस्तू मिळाली त्याचा जर फायदा करून घेतला नाही तर मग त्याचा दुरुपयोग केला तर उपयोग नाही. तुम्हाला सांगू का, हरिविन जन्म नरकची पै जाना आणि यमाचा पाहून. ही वस्तू मिळून सुद्धा जर तुम्ही ह्याचा फायदा करून घेतला नाही ना, तुम्हाला यमाचेच बदके खावं लागतील. पुन्हा विनोद सांगतो. माझ्याकडे बघा, लोक कीर्तनाला आलेले, दुसरं कोण नाही, घाबरू नका. माझ्याकडे बघा, नरदे भजनासाठी मिळाला आणि भजन केलं नाही तर यमाचेच बदके खावं लागतील. तुम्हाला पुन्हा एक विनोद सांगतो. एक माणूस मालेगावला पाटणा पाटीवर उतरला. तिथून पायी यायचे होते त्या चिंचवड्याला. ते पाटणाच्या आणि त्या आगारच्या मध्ये 4-2 चोरांनी अडवलं त्याला. रात्रीची वेळ होती, अडवलं. असा मारला, डोकं फुटलं, रक्त सांडलं अंगावर, सगळे पैसे सोनं चटणीला. आलं गावात रडत. आमचे देवरे महाराजसारखे, पवारसाहेबांसारखे उभा होते. काय झालं म्हणले, अहो त्या आगारच्या पलीकडे 4-2 चोरांनी अडवलं म्हणले. मला पैसे नेले, सोनं नेले, लय मारलो. हे म्हणले कमाल आहे तुझी, तुझं पिस्तूल होता ना, हा लपून तुला मन बरं नाही तो ते नेला असता म्हणला चोर. तुला काय दिवाळीच्या टेकल्या वाजवायला दिलता होय. तसा हा नरदे रूपी पिस्तूल आपल्याला मिळालेला असून सुद्धा ह्याचा वापर करायचा नाही तर काळ रूपी चोराचे बदके खामच्या का बापात चालले. अहो वस्तू मी म्हणतो, एक पहिलवान महाराष्ट्रात गाडलेला, महाराष्ट्र केसरी, त्याला जोडत नाही कुस्ती खेळण्यासाठी. कुस्तीच्या फळावर कुस्ती जिंकलीन गावाकडे निघाला. आता पूर्वीच्या काळात काय साधनं नव्हते, पायी प्रवास. पण त्याच्या गावाच्या अलीकडे जवळ एक वाडी म्हणून 10-12 घराचं खेड होतं लहान. त्या बारकाल्या पोराने असा अडवला त्या पहिलवानाला आणि असा मारला का नाही, तो तोंड सुजेपर्यंत मारला. घरी आल्यावर पत्नीनं बघितलं, म्हणजे तोंड सोडले, अंग मातीनं भरले. हे हाल अगदी वाडी नाही का ग. तिथल्या 4-2 पोराने अडवलं आणि मारला मला. पत्नी म्हणते कमाल आहे तुमची, तुम्हाला सांगायला तरी शोभतं का हो. एवढं मोठं धड धाकड शरीर देवाने दिलं, एवढी ताकद आहे अंगात, बारकाल्या पोराने मारलं म्हणून सांगता तुम्ही त्याला प्रतिकार करावं का नाही. हे मूर्खच म्हणला. माझ्या कुस्तीला 10,000 रुपये बक्षीस असते, फुकट मारायला का मोकळा का मांडा. अरे खाम बदकी आमच्या का बापात चाललंय बिचारा. अरे वस्तू मिळूनही त्याचा फायदा करून घ्यायचा तर यमाचे बदके खाणं आमचं काय चाललंय. तुम्हाला सांगू, नरदे मिळून जर आपण परमार्थ केला नाही, नाही तरी ही न पशु, नाही तरी ही न पशु, नाही तरी ही न पशु. हे मनुष्य पण तरी साधी नारायण, मनुष्यपण तरी साधी नारायण, तरी साधी नारायण, मनुष्यपण तरी साधी नारायण. नाही तरी ही न पशु, नाही तरी ही न पशु, नाही तरी ही न पशु. ऐका माय बापा, नरदे मिळाला ना, मग साधी नारायण भगवत प्राप्ती करून घ्या. आणि हे जर केलं नाही, नाही तरी ही न पशु होणे,
पूस नाही पायी चारी मनुष्य परी कुतरीती नाही तरी काही थोडी स्वान सुकरी बापुडी खंती ते न करा होणे गाढव कुतरा साधूंनी मनुष्यपणा जो न साधे ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्द बजाना पुष्य. किती बोला हो, मी म्हणतो हळूच थाप टाकायची. जगद्गुरु तुकाराम महाराज हे होऊन गेलेले साधू संत परमार्थ न करणार कुत्र्या मांजराची जनावराची उपमा देतात. आता मी कीर्तनकार इंगळे महाराज घ्या, नाना महाराज घ्या, बापू महाराज घ्या, सगळे कीर्तनकार काय करतो, लोकांना हात जोडून पाया पडून कुत्र्या मांजराच्या उपमा देऊन बोलतो. पण समाजात असे काय कोटगे खरं सांगू का, आता जाऊ द्या. परमार्थ न करणारा महाराजाने जनावराची उपमा का दिली? त्याच्यापेक्षा कमी उपमाच नव्हती द्यायला. आता कुत्र्या मांजरापेक्षा कमी तरी कोणती उपमा? एक पोरग 10वीला काय झालं, सगळ्याच विषयामध्ये नापासच झालं. मग सरनी काय केलं, त्याला प्रत्येक विषयामध्ये 0 मार्क दिले. त्याच्या वडिलाला राग आला. मुलाला बरोबर घेऊन शाळेत गेले. म्हणले, सर आमच्या मुलाला तुम्ही परीक्षेमध्ये 0 मार्क का दिले? सर म्हणले, त्याच्यापेक्षा कमी देता येत नव्हते म्हणून दिले. तसं आता परमार्थ न करणारा जनावराची उपमा का दिली? त्याच्यापेक्षा कमी तरी कोणती द्यावा? आता मला सांगा ना. अहो जाऊ द्या, किती सांगावं आहे लोकांना. समाजात काय अशी कोटगे माणसं आहेत आमच्याकडं. आता माहीत इकडं काय माहीत नाही. काही बोला हो, काही बोला, काहीच वाटत नाही. पण लक्षात ठेवा मायबापा, आम्ही जरी तुम्हाला आता बोललो त्याचा पश्चाताप कोणाला नाही झाला. ज्यावेळेला खरं अनुभव येऊन तुमच्या, त्यावेळेला तुम्हाला आत्ता बोलल्याचा पश्चाताप पुन्हा होणार आहे. एका सरदारजीने शेजाऱ्याला मारलं होतं. त्यानं कोर्टात केस केली याच्यावर. मग सरदारजीला विचारलं, तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला मारलं? म्हणला, साहेब भयंकर मारलं. अहो का मारलं? मला डुक्कर म्हणला होता. आणि कधी म्हणला होता? 3 वर्षापूर्वी. मग त्याच वेळेला का मारलं नाही? मला, साहेब तेव्हा मी डुक्करच बघितले ना. आता बघितल्यावर कळालं ह्याला म्हणते म्हणून. आता तसं तुम्हाला कळायलाच वाईट वाटतं. आज सांगून काय उपयोग? अहो किती कोटगा माणूस असा सांगतो मी. एक बाई बाजारामध्ये मालेगावात पेरू घेऊन आली होती कायला. पेरू इकडे जांबाला पेरूच म्हणतात ना. आणि मरणाची गर्दी होती. एका माणसानं काय केलं, नजर चुकीनं त्या बाईच्या समोरचा पेरू घेतला आणि पळून चालला चोरून. त्या बाईनं बघितलं, ती बाई पळत गेली. भर बाजारात तो माणूस पकडला आणि पायातली चप्पल काढली. सगळ्या लोक देखत इतका मारला. मारताना चपलीचे 2 तुकडे झाले. तेव्हा तिनं मारायचं बंद केलं आणि दुकानात जाऊन बसले. म्हणजे नाना महाराजांसारखे तिथून चालले होते. ते म्हणले, काय मूर्ख माणूस आहेस रे. अरे 5 रुपयाचा पेरू असेल, मग 5 रुपयासाठी एवढ्या भर बाजारात इज्जत घालायची काय गरज होती? तुम्हाला माझं काय केलं? तिची चप्पल तुटली म्हणलं. अरे कोटगेपणाचा कळत झाला ना. आता मला सांगा, तसं वाईट वाटतो. काही लोकांना नरदे फक्त आपल्याला मिळाला, कळाला नाही. आणि कळाला तो फक्त 33 कोटी देवाला. म्हणून यलोकेचा देह देवची ताते पाये आस करते ब्रह्मादे देखोनी वाळवंटीचे सुख धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा स्वर्गच्या अमरायचे ताते स्वर्गच्या अमरायचे ताते स्वर्गीचे अमरायचे ताती देवा स्वर्गीचे अमरायचे ताती देवा स्वर्गच्या अमरायचे ताते देवा स्वर्गच्या अमरायचे ताते हे स्वर्गीचे अमरायचे ताती देवा स्वर्गीचे अमरायचे ताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म मृत्यू लोकी व्हावा जन्म नारायण नामे होऊ जीवन नारायण नामे मृत्यू लोकी व्हावा जन्म झाकली मूठ 1.25 लाख विठ्ठल महाराज 33 कोटी देव या नरद्याची इच्छा करतात हो. आता इथं सुज्ञ ऐकणारी 25 वर्षापासून नाही, त्याच्या अगोदरपासून आता माऊली महाराजांचे मोठाले सप्ते कार्यक्रम बरेच कार्यक्रम झालेले आहेत माझे. निमित्त कीर्तन ऐकणारे लोक शंका घेतील, इंगळे महाराज अहो 33 कोटी देव नरद्याची इच्छा करतात. देव शरीराचा ना आपला जर विचार केला, देव शरीरामध्ये अजिबात घाण नाही. आपल्या शरीराचा विचार केला, शरीर दुःखाचे कोठार
शरीर रोगाचे भंडार, शरीर दुर्गंधीचे थारण, नाही अपवित्र अशा नासक्या कुचक्या घाणेरड्या नरद्याची इच्छा देव करतीलच कशाला. बरं स्वर्गात काय कमी आहे? जे ताम्रत्व शासन, ऐरावतासारखे वान, राजधानी भुवन अमरावती, जेत वळगे देव पायका, सैंद चिंतामणीचा भूमिका, विनोद वन वाटेका, अशी वस्तुस्थिती काय इच्छा करतात? त्याचं कारण याचं महत्त्व त्यांना कळालं आणि आपल्याला नुसतं मिळाले. आता नाहीतरी त्या माणसाला महत्त्व कळतं. भाषेमध्ये फरक पडल्यामुळं काही विनोद एखाद्या वेळेस लक्ष द्यायचे नाही, तरी अंदाजाने जमते. समजा आता बऱ्याच दिवसाचा परिचय तुमचा माल म्हणजे या नरद्याची इच्छा का याचं महत्त्व कळालं म्हणजे नाही त्या माणसाला महत्त्व कळतं. दोघं नवरा बायको घरामध्ये उभे होते. 40 वर्ष झालं होतं त्यांच्या लग्नाला, 40, आणि तरी पत्नी असं सारखं बघायला नवऱ्याकडं, सारखं पापणीच खाली पडू द्यायला सारखं. तो म्हणला 40 वर्ष झालं आपल्या लग्नाला आणि सारखं काय बघते ग नवीन लग्न झाल्यासारखं. ती म्हणते नाही, तुमच्या डोक्यावरचे केस सगळे पांढरे झालेत. आणि आता तुम्हाला वाईट वाटत असेल. नवरा म्हणला कोण म्हणतं वाईट वाटतं? अगं पांढरे केस खूप चांगले असतात. पत्नी म्हणते अहो पांढऱ्या केसाला कोणीतरी चांगलं म्हणाल का? तो मला टक्कलवाल्याला विचार म्हणजे कळेल का आहे ती. नाही त्या माणसालाच महत्त्व कळतं ना, असल्याला काय कळ. तसं याला कोणी चांगलं म्हणतं असं वाटतं का? मग 33 कोटी देवाला विचारा. अहो द्या देव सोडून 33 कोटी देवांचा राजा इंद्र तो सुद्धा या नरदेवाची इच्छा करतो. देव बापुडे ते किती प्रजापती नरदेवांची, म्हणून कलियुगे नरदेव प्राप्ती, अति दुर्लभ भगवत भक्ती, धन्य धन्य संत संगती देवांची ती. म्हणून मायबापा हो, सज्जना हो, आपल्या जीवनामध्ये आपला काळ सरकत राहतो. काळ थांबत नाही. काळ कधी कुणाची वाट बघत नाही. त्याचं सरकणं चालूच आहे. फक्त नरदेहात आल्यानंतर सार्थक करावं लागतो. मग काय करायचे? नामवाचे श्रवण कीर्ती, नामवाचे श्रवण कीर्ती, नामवाचे श्रवण कीर्ती, नामवाचे श्रवण कीर्ती, शाबास. असं नामवाचे श्रवण कीर्ती, नामवाचे श्रवण कीर्ती, नामवाचे श्रवण कीर्ती, नामवाचे श्रवण कीर्ती. पाऊल चित्ती समान, पाऊल चित्ती समान, काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्यांनी. पाऊल चित्ती समान, पाऊल चित्ती समान, काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्यांनी. अभंगाच्या पहिल्या चरणात तिळोवराय सांगतात काय करायचं ऐका. नाम वाचे श्रवण कीर्ती, पाऊले चित्ती मायबापा हो. पहिलं साधन आहे वाणीनं देवाचं नाव घेणं. आता पहिली गोष्ट ऐका, वाणीला देवाचं नाव येण्यासाठी पुण्य पाहिजे, आणि दुसरी गोष्ट वाणीला सवय लावायला पाहिजे. पहिली गोष्ट पुण्य पाहिजे. धन्य जगे तोचे खारे रंगे, राम हा उच्चार तरीचे वैशिवाचे, अनंता जन्मीचे होईल पुण्य, जन्मजन्मीचे असेल पुण्य सामुग्री, तरीच जिवाग्री नामे श्रीरामाचे, जयाचे वाचे पुढा भोजे, अखंड नामणाचं तासे माझे, जे जन्म सस्ती ओळखीजे एक मुखाशी, तिळतिळ पुण्य साचा पडे, तरी बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचे शातुडीन समागम घडे, बहुता जन्मीचे संचित, जरी सबळ होय बहुत, तरीच होय हरिभक्त कृपावंत मानी, करंटे कपाळ ज्याचे नामने. परमार्थ करणं पापी माणसाचं काम नाही. गणित सांगत असतो. काही लोकांना सांगितलं चिंचावडला 25 वर्षाचा नामसप्ताह चालू आहे. आजही त्या ठिकाणी दिव्य भव्य अशा प्रकारचं नियोजन आहे. आणि आमचे गोसाई साहेबाकडे इथं मिष्टान्नाची पंगत आहे, मांडे वगैरे खीर केलेली, चला जेवायला. ते म्हणतो नाही जेवण्याची इच्छा नाही, चांगलं जेवण केले वारकऱ्यात. नाही हो, जेवण्याची अजिबात इच्छा नाही. काय झालं म्हणलं इच्छा नसायला? काय 2-3 दिवस झालं माझ्या अंगामध्ये थंडीन ताप आहे, आणि अंगामध्ये ताप असल्यामुळं तोंडाला चवी नाही, म्हणून जेवण्याची अजिबातच इच्छा नाही. काय इच्छा नाही? अंगामध्ये ताप आहे. तसंच कोणी सांगितलं इंगळ महाराजाचं कीर्तन आहे तिथं चला नाही ऐकायला, नाही इच्छाच नाही. का नाही? अंगामध्ये पाप आहे. विठ्ठल नाही, सोपं गणित आहे हो. कुणी ओटावून भजन करावं एवढं सोपं नाही. काय काय लोक नाराज होऊन बोलतात. रवी महाराज काही लोक म्हणतात तुम्ही आमचा भाग बघितला नाही. काय काय लोक म्हणतात महाराज परमार्थात गर्दी नाही. कोणी सांगितलं तुम्हाला गर्दीचा परमार्थ आहे? परमार्थ फक्त भाग्यवान आणि पुण्यवान लोकाचा आहे. आमचा वडवणी तालुका माहिती, जी भाऊला माहिती, सगळ्याला माहिती. म्हणजे महाराज मी एका कापड दुकानात बसलो होतो. एक सुशिक्षित शिकलेला माणूस पण नास्तिक,
नास्तिक म्हणलं माझं दर्शन घ्यायचं काय कारण नाही, समोरासमोर वाटला. मग तो काय इंगळे महाराज म्हणलं बरं आहे, तुम्हाला तुमच्या कीर्तनाला सप्ताहामध्ये फार गर्दी नसते, लई झाला 1000-2000 लोक असतात म्हणलं. परवा तमाशा आला होता मला बाजारात, 10,000 लोक होते. काय ताकद आहे म्हणलं त्या लोकांची समाज खेचण्याची. मी म्हणलो हो साहेब, वाईट वाटायचं काहीच कारण नाही म्हणलं, कारण जिथं घाण असेल तिथं माश्या जास्त बसतात. हे 5 मिनिट सुद्धा थांबले नाही माझ्यापाशी, कारण तमाशा बघायला गेलेलं होतं ना ते. विठ्ठल अनंत जन्मी सुकृत पदरी, अनंत जन्मी सुकृत पदरी, आनंद जन्मेचे सुकृत पदरी, आनंद जन्मेचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, आनंद जन्मेचे सुकृत पदरी, आनंद जन्मेचे सुकृत पदरी, अनंत जन्मच्या सुकृत पदरी दशमुखारी पटावो, अनंत जन्मच्या सुकृत पदरी दशमुखारी पटावो या हरी मुखे गाता हरपली चिंता, हरी मुखी गाता हरपली चिंता. आनंद जन्मेचे सुखरूप पदरी त्याच्यामध्ये हरी पैठावो, आनंद जन्मेचे सुखरूप पदरी त्याच्यामध्ये हरी पैठावो, हरी मोठे गाता हरपली चिंता, हरी मोठे गाता हरपली चिंता. हजारो जन्मात केलेले परमार्थाचं पुण्य पाहिजे. त्यावेळेला नामवाचे ऐका, पहिली गोष्ट पुण्य, आणि दुसरी गोष्ट वाणीला सवय लावायला पाहिजे. सवय लावल्याशिवाय वाणी भजन करत नाही, सवय लागली का सुटत नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजसारखे म्हणतात, घेई घेई माझी वाचे गोड नाम विठोबाचे, पडिले वळण इंद्रिये. महाराज आमचे नित्यनेमाचे काही वारकरी आहेत, आळंदी पंढरी राहणारे नित्यनेमाचे वारकरीत ना, हे बाथरूममध्ये जर आंघोळीला गेले ना, अंगावर पाणी पडलं की हरिपाठ सुरू करतात. म्हणजे सवय लागलेली सुटत नाही याच्यासाठी सांगायचं. म्हणून पाणी पडलं की हरिपाठ सुरू, म्हणून नित्यनेमाचे वारकरी शब्द वापरतो मी सुदाम बाबा. कारण अलीकडलं दुर्दैव असं आहे, 75% कीर्तनकारालाच हरिपाठ पाठ. म्हणजे टावर खालीच रेन नाही, याच्यापेक्षा वाईट कोणतं आहे. अहो जे शिकलेली मंडळी आळंदी पंढरपूरला फडावर गडावर इकडे तिकडं, त्यांना काकडा हरिपाठ माहिती आहे. आता जे 17 नंबर फारम भरून झालेले महाराज, काय हरिपाठाचा संबंध आहे विठ्ठल. बघा तुम्ही, नित्यनेमाचे वारकरी बाथरूममध्ये आंघोळीला गेले का अंगावर पाणी पडले की हरिपाठ सुरू करतात. अहो त्या वारकऱ्याच्या शरीराला वळण लागलं महाराज, अंगावर पाणी पडलं हरिपाठ सुरू. योग असा. काही वर्षानंतर तो वारकरी मेला. आता मेल्यानंतर मेलेल्या माणसाच्या प्रेताला दारात कुठंतरी आंघोळ घालतात. मी अजून कोणाची बघितली नाही, मला घालतील तेव्हा कळायचे नाही. अहो ते एक त्यांच्या पाणी अंगावर पडलं की त्याच्या होटा हायला सुरुवात झाली. काही तर मागची मागच पळायले, मेले नाही म्हणले, जिवंत हे. अहो जिवंत नव्हतं तो शरीरात. जाऊ द्या, तुमच्या सगळ्याच्या माहितीतली एक गोष्ट सांगतो. एक कंडक्टर ड्युटी करून घरी आला, खुर्चीवर वाटला, टेबल पडवता, आणि बायकोला म्हणला लगेच 15 मिनिटात जायचे. म्हणलं मला दुसऱ्या गावाला चहा कर म्हणले. तिनं कागद पेन टेबलवर ठेवडा म्हणले, एवढ्या अर्ध्या लिहा. सरने सांगितलं म्हणले त्या लिहून आणायचं. आणि मग ती निघाली स्वयंपाकघराकडे. तुम्हाला तू कुठं चालली? तुम्ही अर्ध्या लिहोस तर मी चहा घेऊन येते. तुम्हाला अर्ध्या लिहायचं म्हणलं, तू इकडे. ती म्हणते का म्हणला, ही खुर्ची हलव म्हणला.
ते म्हणला कशामुळे म्हणला ते हलत्या गाडीत लिहायची सवय म्हणला मला ती अंग हल्ल्याशी लिहातच येत नाही म्हणला. आता सामान्य सवय जर तुमची जात नाही एक वस्तुस्थितीनं खरी गोष्ट आहे तरी माफी मागून सांगतो. एवढ्या खालच्या दर्जाचा विनोद नाही तरी माफी मागून सांगतो. आमच्या वारकऱ्याला सगळ्याला अनुभव आहे. आमची 25 वर्षापूर्वी जी भाऊ मी मुंबईला गेलो होतो. मग तुम्ही म्हणताल त्याच्यानंतर गेले नाही का? म्हणजे पहिल्यांदा गेलो होतो. आता मुंबई नाशिक बीडमध्ये आम्हाला काहीच फरक वाटत नाही. पहिलं कीर्तन माझं घाटकोपरला भटवाडीला जवाहरभाई प्लाटला. आता मी तिथं गेलो ते गोरगरीब झोपडपट्टीत राहणारे लोक आहेत ना. आता तुम्ही टी व्हीवर बघितले असतील का समोरच्या उगत 1.5 फुटाच्या गल्ल्या आहेत महाराज. त्यांचे घरं कसे सापडते त्यांची त्यांनाच माहिती. एकदा बाहेर पाडलं ना आपल्याला जर कुठं सोडलं तर काहीच मेळ लागायचा नाही. दोघा तिघाच्या घरी गेलो चहा पाणी घेतलं. मी म्हणलं तुमच्या घरात चहा मिळतो नाश्ता मिळतो पण संडास कोणाच्याच घरात नाही. म्हणले इंगळे महाराज ही मुंबई म्हणले इथं झोपडपट्टील घरात संडास नसते. मग कुठं जावं लागतं? इकड्या म्हणले. त्या बारकं वाकडे तिकडे गल्ली नेलो पटांगणामध्ये 50-50 सामुदायिक संडास बांधले होते. म्हणले इथं जावं लागतं भटवाडीच्या लोकाला. मी म्हणलं ठीक आहे. मग खुणा ध्यानात ठुल्या जिथं झोपायला जागा दिली ती ना तिथं आलो झोपायला. सकाळी घेतली बकेटून गेलो तिकडं बघतो तर प्रत्येक संडासच्या पुढं 10-20 माणसं अशी बारीला लाईन लागलेली जशी दर्शनाला बारी असते ना अशी लाईन. लय वाईट जीवन आहे त्या मुंबईच्या लोकांचं महाराज. अहो संडासला बारी नवल नाही. मुंबईला किती गर्दी आहे काही शब्दात सांगतो. इतकी गर्दी सध्या मुंबईला. अहो मुंबईचे कुत्रेसुद्धा उभं शेपूट हलवतात कारण आडवा हलवा होता धक्का लागतो का म्हणून एवढी मरणाची गर्दी. आणि संडासला बारी राहिली काय नव्हतं. मी असू द्या आपला नंबर लागणार आहे ते कवा न कवा. अहो मी बकेट घेऊन उभाच त्या बारीला. बरं त्या मधल्याला बसून देत नाही तर लगेच झोपला का पेपर वाचतो का. मी बकेट घेऊन माघारी नको म्हणलं बसवून देत नाहीत की वाजी देत म्हणलं. मी आपला तिकडेच माघारी आलो. आता असा माणूस मालेगावला आला आपल्या मित्राला भेटायला. आपल्याकडे काय अडचणच नाही ती. आणि ते गेलं ना संडासला अर्धा-पाऊण तास बाहेरच आहे ना. हे घाबरलं मेलं का काय अटॅक येऊन म्हणून. बरं चौकशी बी करताय ना. त्यानं थोडंसं वाजवलं की लगेच तो 5 मिनिटात बाहेर आला. तो मित्र म्हणला 1.25 तासमध्ये भेटला होता काय चेक करून पडला होता का. म्हणला नाही आता ती मुंबईची सवय लागलेली वाजवल्याशी संडास झाली नाही. म्हणलं आता मला सांगा विठ्ठला अरे तुमची घाण सवय जात नाही तर देवाच्या नावाची कशी जाईल. अहो आम्हाला वाटतं संसारातले लोक परमार्थात वाढवत नाही महाराज. किती विनोद तुम्ही 150 गोष्टीचं पुस्तकं विनोदाची पुस्तकं वाचले असतील किंवा वाचा. 5 भागाचं एकच केलेले. विनोद हास्यासाठी नेऊ नका. मी म्हणतो एक सुंदर तरुण भिकाऱ्याची पोरगी हे आपले CBSला म्हणजे ST स्टँडच्या समोर नाशिकला भीक मागत होती. आणि तेवढ्यात एक कलेक्टर साहेबाची गाडी चालली. त्यानं गाडी उभा केली. कलेक्टर साहेब म्हणले बाई तुम्ही इतके सुंदर आहेत तरुण आहेत आणि भीक मागतात. म्हणली साहेब माझा जन्मच भिकाऱ्याच्या घरी झाला मी दुसरं काय करणार. तो कलेक्टर म्हणला माझ्याबरोबर लग्न करायला तयार आहेत का. मी तयार आहे. आनंद वाटला ना महाराज. भिकाऱ्याच्या मुलीला कलेक्टर नवरा बिना हुंड्याचा मिळतो काय कमी हो. अहो दोघा नवरा बायकोला कुठं बोलवायचे सत्कार करायचे. चिंचवडसारख्या ठिकाणी असा मोठा कार्यक्रम होता रोप्य महोत्सवी. दोघा नवरा बायकोला बोलवलं. दोघाचा सत्कार केला. 5-10 हजार लोकाला जेवण होतं. आणि महिला मंडळी एकीकडं पुरुष मंडळी एकीकडं. आणि ते जेवण हाताने घेऊन खायचं त्याला बफे का काय म्हणतात. त्या कलेक्टर बाई घुटल्या ना महिला मंडळात. मग 10-5 बायांना अडवलं. म्हणलं बाईसाहेब पहिल्यांदा योगाला आमच्या जेवायच्या आणि नाव घ्या आणि उखाण्याचे घ्या. इकडे घेतात ना लग्नात कार्यामध्ये नाव. म्हणजे अनुखाण्याचं घ्या घेते म्हणलं नाव. मग तिनं नाव घेतलं. चांदीची परात सोन्याची वाटी पितळाचा तांब्या स्टीलचा ग्लास हाय. कलेक्टर साहेबाला भूक लागली भाकर वाढ ग मायाचा. अरे कलेक्टर नवरा मिळाला सुद्धा विठ्ठल नाही ही सवय जातच नाही ना लक्षात ठेवा. मग पहिली गोष्ट पुण्य पाहिजे आणि दुसरी गोष्ट वाणीला सवय लावायला पाहिजे. मग पहिलं साधन आहे नाम वाचे आणि दुसरं साधन आहे श्रवण कीर्ती. कानाना देवाची कीर्ती श्रवण करणार. मायबापा हो कीर्ती फक्त संतांची आणि देवाची असते. माणसाची कीर्ती सांगायची नाही आणि ऐकायची सुद्धा नाही. वर्णवित थोरी एका विठ्ठलाची वर्णवित थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगून कीर्ती मानवाची सांगून वर्णावित थोरी एका विठ्ठलाची वर्णावित थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगून कीर्ती मानवाची सांगून वर्णावित थोरी एका विठ्ठला वर्णावित थोरी एका विठ्ठला वर्णावित थोरी एका विठ्ठला
करावी ती थोरी का विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये उदार तो हरी ऐशी कीर्ती चराचरी अनंत थोरी गरजता ती किंवा राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. म्हणून मायबापांना विनंती बसलेल्या लोकांना, जरी तुम्हाला कोणाला असं वाजवता आलं नाही, गाता आलं नाही, कीर्तन प्रवचनाला नाराज व्हायचे नाही. बसल्या बसल्या तुम्ही ऐकायचं जरी काम केलं, तुम्हाला कुठला त्रास न घेता मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. तैसा मनाचा मारून करिता इंद्रियाही दुःख न देता एक मोक्ष अशी ऐता श्रवणाची माझी. फक्त ते श्रवण कसं करायचे हे ध्यानात ठेवा. परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे. मनाचे कान करून ऐकावं लागतं, नाही तर बऱ्याच लोकांच्या पिढ्या गेल्यात ऐकण्यामध्ये. काय लोक निंगळे महाराज कसलं श्रवण आणि काय, आमच्या आजोबापासून बापापासून तिसरी पिढी आहे, नुसतं श्रवण करतो, काही फरक पडत नाही. कोण म्हणतो फरक पडत नाही? जसं श्रवण आहे तसं म्हणन पाहिजे, तसं निधिध्यासन आणि तसा साक्षात्कार असतो. आपलं चुकतंय कुठं? श्रवण आहे परमार्थाचं, चिंतन आहे संसाराचं, म्हणून साक्षात्कार दुःखाचा आहे. विठ्ठल म्हणजे जेऊरकर महाराजासारख्याचा एक चातुर्मास चालू आता त्र्यंबकेश्वरला. 2 महिने झाला एक माणूस श्रवण भक्ती करतोय. महाराजांनी तुकाराम महाराजांनी बघितलं यांच्यात काही परिवर्तन झालेलं दिसत नाही. मग महाराज काय म्हणले, तुमची श्रवण भक्ती बंद करा, तुम्ही किराणा दुकान बघा आणि तुमच्या पोराला होते ऐकायला. तो म्हणला, महाराज आमचा मुलगा श्रवण भक्तीच्या लायकीचा असं वाटतं. अहो आमचा मुलगा म्हणजे निवळ कोरा कागद. महाराज म्हणले, ठीक आहे तुमचा मुलगा कोरा कागद आहे, मग तुम्ही कसे आहेत? म्हणला, कार्बन. डोक्यावरून जाय सारखंच आहे जरा. अहो मी म्हणतो ऐकलं तर दोघांवर बघू कीर्तन ऐकायचे बघा, आणि कीर्तन ऐकून घरी गेल्या चर्चा करायचे. का हो आज नाना महाराजांनी चांगलं कीर्तन केलं, रवी महाराजांनी चांगलं कीर्तन केलं, असं चर्चा करायची घरी गेल्यावर. मग दोघांवर बघू कीर्तन ऐकून घरी गेले. बायकोनावर म्हणते, अहो इंगळे महाराजांनी चांगलं कीर्तन केलं, है मी श्रवण भक्ती केली होतोच की, म्हणला मी ऐकायला बरं वाटलं कीर्तन. पत्नी म्हणते, अभंग कोणता होता कीर्तनाचा? अभंग नाही लक्षात म्हणलं आपल्या, अभंग ध्यानातच नाही. पत्नी म्हणते, काय उपयोग आहे श्रवण भक्ती करून? गडी सगळे असलेच, एका कानाने ऐकतेत आणि दुसऱ्या कानाने सोडून देते. ते मला तुमचं महिला मंडळाचं बरं आहे बा, दोन्ही कानाने ऐकतात आणि तोंडाने सोडून देतात. म्हणून महत्वाच्या गोष्टी घरी कधी सांगा जाऊ नका, कधी बाहेर येते सांगता येत नाही बरं. सानप साहेब जरा लक्षात घ्या, जरा इथे हे तम ठेवलं पाहिजे ते. अहो मी म्हणतो श्रवण, मी मग भगवान स्वतः भागवता सांगतात, मनी करावे माझे ध्यान, श्रवणे कीर्ती श्रवण, जिव्हेने करावे नामस्मरण, हरी कीर्तन आहरनिशी, करी करावे हरिपूजन, चरणी देवालया गमन. आणि श्रवण भक्ती करणारे माणसं भाग्यवान आहेत. गीता भागवत करते श्रवण, गीता भागवत करते श्रवण, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करते श्रवण, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन, अखंड चिंतन, विठोबाचे विठोबाचे ओळखण्या पुत्र होते जे साथ, ओळखण्या पुत्र होते जे अखंड चिंतन,
ऐका भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जे श्रवण केलं त्याचं चिंतन महत्वाचं आहे. चिंतने चिंतने तद्रुपता चिंतने नास तशी चिंता चिंतने सर्व कार्य हाता. भागवतामध्ये तुम्ही ऐकले असेल रुक्मिणी आईसाहेबांनी भगवान श्रीकृष्णाची नुसती कीर्ती श्रवण केली. श्रवण कीर्ती मनोमन चिंतन सुरू केलं. लग्न करेन द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण त्याच्याशी करेल. पण रुक्मिणीला तो आवडत नव्हता. आईसाहेबाला शिवसुपाळाला द्यायचं ठरवलं नाही. आईसाहेबाला तो आवडत नाही. कीर्ती ऐकली चिंतन चालू भाऊ ऐकत नाही. तळमळ तर मनात भरपूर आहे. काय करावं एक गवळण आहे रुक्मिणीची. कसा ग बाई हरविन धीर धरू 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 ओ कसा ग बाई हरविन धीर धरू कसा ग बाई हरविन धीर धरू बाई हरविन धीर धरू कसा ग बाई हरविन धीर धरू रुक्मिया मजला शिवसुपाळा दे. रुक्मिया मजला शिवसुपाळा दे. रुक्मिया मजला शिवसुपाळा दे. रुक्मिया मजला शिवसुपाळा दे. आदे तो काय करू कसा ग बाई हरविन धीर धरू कसा ग कसा बाई ग बाई हरविन धीर. कसा ग बाई हरविन धीर धरू कसा ग बाई हरविन धीर धरू काय करावं भाऊ ऐकत नाही. आईसाहेबांनी काय केलं कागद पेन घेतला. पेन म्हणजे जुन्या काळातला टाक आणि सुदेव ब्राह्मणाच्या जवळ द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण त्याच्या नावाने इकडून आईसाहेबांनी एक प्रेमपत्र पाठवलं देवाला. मी प्रेमपत्र शब्द वापरतोय लक्षात ठेवा. हे प्रेमपत्र पाठवायची पद्धत आता नवीन आहे. लय जुनी पद्धत आहे. फक्त आताचं प्रेम प्रकरण कसं आहे वन वे ट्रॅफिक बदके खाऊ. अहो आपण पेपर वाचतोच. बरेचशी पोरं आत्महत्या करते ती एकतर्फी प्रेम करणारे. हो प्रेम असं असतं तो का म्हणे येथे पेशे तेथे तैसे. अलीकडले प्रकरण सांगू कॉलेजमध्ये काही मुलं मुली असतात. एका मुलानं काय केलं कमळाचं फूल घेतलं आणि एका मुलीच्या हातात दिलं प्रेमाचं प्रतीक म्हणून. तिचं नाव तिचं गाव तिची इच्छा काय बघा काही नाही बिनधास्त दिलं. तिनं सगळ्यात एकच फुल हातात घेतलं जमून ठोका दिला गालामध्ये. ज्यावेळेला पाची बोटं थोबाडावर उमटले त्यावेळेला मॅडम काय कमाल आहे तुमची. मी प्रेमाने तुम्हाला भाजपचं चिन्ह दिलं होतं. ती म्हणली म्हणूनच मी तुला काँग्रेसचं दिलं आणि घड्याळाचं येते बघ म्हणजे तुझं कशाला उठणं ठेवायचं. उगं बदके खाऊ विठायला उगा आपल्या हाताने आपली इज्जत कशाला घालवायची मला सांगा. काही पोरं उगा अपमान करून घेते. तो एकतर्फी प्रेम करणार. एस टी स्टँडवर एक सुंदर तरुणी पुढं पुढं चालत होती. एकतर्फी प्रेम करणार पोरगं होतं ना ते तिच्या मागं मागं चालायचं आणि स्टँडवर गेलं तिला ऐकू द्यायला अशा आवाजात कसं करतं वा हे चंद्राचा तुकडा दिवसा कसा बाहेर निघाला. बरं तिनं तेवढ्याच आवाज मी तेच म्हणते घोबडं संध्याकाळी वरडे ते दिवसा कसं वरडायला कशाला इज्जत घालतो. अहो आईसाहेबाचं तसं नव्हतं. पत्र बघितल्याबरोबर त्याला रज्जू पाण्याला आले ना आईसाहेबाला घेऊन गेले. का जी कीर्ती श्रवण केली त्याचं चिंतन केलं म्हणून अर्धांगी होण्याचा माळ मिळाला. दुसरं साधन आहे श्रवण कीर्ती. काही लोक म्हणजे इकडे महाराज श्रवण भक्ती केल्यामुळं काही कुणाचे फायदे झालेले पुरावेत किती प्रमाण सांगू. श्रवणे परीक्षिती झाले ते पावन सनकादिक जान परमभक्त सर्वने परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली तया. दुसरं साधन आहे श्रवण कीर्ती आणि तिसरं साधन आहे पाऊले चित्ती समान मायबापा हो. बाकी पूर्ण अवतार देवा तिकडचे. राम अवतार घ्या परशुराम अवतार घ्या कृष्ण अवतार घ्या सगळे अवतार देवाचे आहेत. पण बाकी पूर्ण अवतारात देवाकडे विषमता आहे. राम अवतारामध्ये बघा परशुराम अवतार विषमता कशाला म्हणायचं भक्तारा की पायापाशी दुर्जनाशी देवाचा अवतार होय दासा सुख दैत्याभय. राम अवतारामध्ये तीच विषमता. कृष्ण अवतारात थोडी कमी केली म्हणजे राक्षस मारले नाही का मारले पण हाणून मारून का होत नाही मोक्ष मिळून दिला. पुतना कंटक मुक्त केले. अनेक नाही देणारे मित्रा एक आणि पुतना कंटक मुक्त केले किंवा श्रीकृष्ण ज्याशी कोपुन्या मारे तो पावे ब्रह्म साक्षात्कारे. विसंपा ठेवण्यापेक्षा दीडका ठेवला दीडका. देहुडाचा राणी वाजवितो वेणू 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 देहुडाचा राणी वाजवितो
स्वामी माझा गोपेकर म्हणून स्वामी माझा देखिला ग माया यमुनेचा तेरी देखिला ग माया यमुनेचा गोपीकार तेरी म्हणो स्वामी माझा गोपीकार म्हणो स्वामी माझा देखिला गे माये यमुनेच्या तीरी देखिला गे माये यमुनेच्या तीरी विषम पाठ ठेवण्यापेक्षा दीड का ठेवला देहुडा चरणी वाजवितो वेणू म्हणजे आणि ती विषमता या अवतारात कायमचीच काढलेली समान पाय हे दाखवतात कुणी या न कसे या खट नट यावे शुद्ध होण्या जावे दौंडी पिठी भावे चोखा मेळा दर्शन हेळा मात्रे तयावाय मुक्ती म्हणून तोच एक गावा चित्ते करून रीते कलेवर विटेवरी ज्याची पाऊले समपाय करकटी उभा तटी म्हणून तिसरं साधने पाऊली चित्ती समान म्हणून आमचे निळोबराय सांगतात ज्यांच्या वाणीमध्ये सतत देवाचं नामस्मरण जे कानानं देवाची कीर्ती श्रवण करतात ज्यानं चित्तामध्ये समान पाय धारण केले काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला सार्थक केला त्याने काळ सार्थक केला काळ सार्थक केला काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला काळ सार्थक केला धरला मने विठ्ठल धरला मने विठ्ठल काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने धरला मने विठ्ठल धरला मने विठ्ठल काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला अभंगाच्या दुसऱ्या चरणात निळोबराय सांगतात काळ सार्थक केला त्यांनी त्यांचा काळ सार्थक होतो कोणाचा ज्याचा सर्व काळ परमार्थात जातो चिंतने सर तो धन्य धन्य सुभाषितकार सांगतात शहाणे माणसं काळ घालवतात काव्य विचारात शास्त्र विचारामध्ये परमार्थामध्ये विनोदामध्ये मूर्ख माणसं काळ घालवते झोपेमध्ये व्यसनामध्ये धुतकर्म खेळण्यामध्ये भांडणामध्ये आता मूर्ख माणसं कसा काळ घालवते सांगतो काही लोक काळ घालवतात झोपेमध्ये किती झोपाचा माणसाला रात्री 8 वाजता जेवण करून झोपलेला माणूस सकाळी उशिरा उठून किती वाजता उठो 8 वाजता 12 तास भरपूर झाली झोप एक माणूस रात्री 8 वाजता जेवण करून झोपला सकाळचे 8 वाजले 10 वाजले 12 वाजले 2 वाजले दुपारूनचे 4 वाजले तरी झोपीतच त्याची पत्नी म्हणते उठा उभा आयुष्य काय झोपेतच घालवता का तुम्हाला किती वाजले ते म्हणले किती 4 वाजले दुपारची तुम्हाला 4 मग आता काय करायचं उठून संध्याकाळी झोपावं लागतं का नाही आम्हाला वरपाटे आता काय उभा आयुष्य काय झोपेतच घाले तू का काय हे मूर्ख असा काळ घालीत येतो अहो 1 तास 24 तास झोपलेले असायचं बघा त्याच्या भावाचं लग्न होतं आणि पूर्वीच्या काळातली गोष्ट पूर्वी लग्नाचा कार्यक्रम 2-2 दिवस असायचा ना आता लोक म्हणले ह्याला नेऊन काय फायदा नाही झोपलेलेच आहे त्याला म्हणले उठलं त्यानं डोळे उघडले ते म्हणजे आम्ही चाललो लग्नाला दरवाजाची कडी लावून घ्या तुला लावतो मला जा यानं दरवाजा वाढला गेले लग्नाला दुसऱ्या दिवशी 5 वाजता वराड परत आला दरवाजा ढकाला रिकामा आहे तसंच झोपलेलं एक जण मला उठ ना किती वेळ झोपतो तो मला मी लावतो कडी तुमचा जा म्हणा अरे दुसऱ्या दिवशी माघारी आले तर आता काय महाराज हे मूर्ख माणसं असा काळ घालत येतो अहो आता काय माणसं काळ घालतात व्यसनामध्ये आता काही गोष्टीला मार्मिक असतात बरं का लवकर लक्षात आणायच्या भाषेचा तर फरक पडतो तरी पण लक्ष देऊ नका एक जणाची पत्नी त्या नवऱ्याला म्हणते अहो उभाविषयी तुम्ही दारू पिण्यात घालला असंच सगळा काळ असा घालवता का 2 पोरं भीक मागायची पाळी येईल असं करू नका तुम्हाला देवा शपथ आता पेतच नाही ते म्हणजे हे बघा अशा शब्द तुम्ही लय वेळाला वाहिल्यात पण एक लक्षात ठेवा इथून पाठीमागं तुम्हाला 50 वेळेस मी धमकी दिलेली आहे पण आज खरंच सांगते जर तुम्ही दारू सोडली नाही मीच तुम्हाला सोडते नको म्हणले नांदायचं आता इथून मागं 50 बरं सांगितलं हा खरंच सांगते जर दारू सोडली तर मी तुम्हाला सोडून देते तो मला असं करू नको पेतच नाही असं म्हणलं गेलं बाहेर आलं संध्याकाळी 10 वाजता घरी तिला माहिती पिऊनच येणार आहे ही गेटपाशी थांबली होती फुल पिऊन आलेलं गिराईक पत्नी म्हणते काय कमाल आहे तुमची इथून पाठीमागं तुम्हाला 50 वेळेस धमकी दिली मी आजही सांगितलं होतं जर तुम्ही दारू सोडली नाही मी तुम्हाला सोडीन हे म्हणतं मग तुझं जरी खरं कर की
तो म्हणला मी तर सोडित नाही पण तू तरी कुठं सोडतेस का म्हणला नुसतं म्हणतेसच म्हणला आता काय बोला अशा माणसाला. अहो मी म्हणतो तुमच्या भागाला कोणी पेत नाही ती गोष्ट सोडून द्या. एक फुल पेलेलं फुल त्यांनी काय केलं देशी दारू दुकानदाराला फोन केला. त्या पेताडानं म्हणतो दुकानदार दुकान कधी उघडायची. दुकानदार मला सकाळी उघडन ना 10 वाजता. हे 10-15 मिनिट झालं. दुकानदार दुकान कधी म्हणले 10 वाजता उघडन ना राव. 10-5 फोन झाल्यावर दुकानदारसुद्धा वैतागला. मला ओ मामा काय घाई झाली तुम्हाला दुकान उघडायची फुल पेलेले आहेत म्हणला. अजिबात बोलता येत नाही एवढी काय घाई झाली. तुम्हाला मला दारू नाही प्यायची मी दुकानात बाकड्या खाली गुतून पडलोय म्हणला. हे हे मूर्ख माणसं असा काळ घालत येतो. बरेचसे विनोद आमचे महाराज नेहमी ऐकतात. तुम्ही ते पुस्तकं वाचा मग तुमच्या लक्षात येईल. अहो तिथं हे मूर्ख काही माणसं काळ घालवतात दूतकर्म खेळण्यामध्ये. खेळे दूतकर्म मग बोंबली जुलूम अरे हे देवर्त जावे आयशे जरी तुझं व्हावे तरी दूतकर्म म्हणून व्हावे सारे पाठ. आता काही माणसं काळ घालवतात दूतकर्म खेळण्यामध्ये. पत्ते खेळायला जर बसले ना महाराज आमच्याकडे गावामध्ये मे महिन्यात आता तुम्ही बघितले ना गाव आमचं रवी महाराज. ते उन्हाळ्याच्या दिवसात काय आमच्याकडे बागायती नाही गावामध्ये आमच्या आश्रमाकडे आहे फक्त. आता वडाचं झाड आहे एक. मे महिन्यात पत्ते खेळायला बसले का 3-3 रोज जेवत नाहीत महाराज. एकदा डावावर बसले का लोक ते 13 पाण्या त्याला काय म्हणतात. वा वा आनंद आहे आनंद आहे. मला वाटलं आमच्याच भागाला चालू आहे काय. बरं ते पत्ते चांगले नाही बंद करतात ना पॅक का काय म्हणतात. मग तेवढ्यापुरती विश्रांती घ्यावं का ना असं तिरपट होऊन दुसऱ्याचे पत्ते बघतो कशाला कंबर मोडतो काय घेणं नाही घेणं. बरं एका मुलाला त्याच्या वडिलांनी सांगितलं बाळू जुगार खेळण्यामध्ये काळ घालू नको. राजे महाराजांचं वाटोळ झालंय तुझं काय खरंय. वडील म्हणले लक्षात ठेव हा खेळच असा आहे. आज जिंकलास उद्या हारशील आणि परवा जिंकलास तर 13वा हारशील समजला. मुलगा म्हणला समजलं. काय समजला म्हणला मी आता 1 दिवस आड खेळणार. विठ्ठल काय माणसं हो. अहो काही माणसं काळ घालवतात भांडणामध्ये. आता तुम्ही नेहमी विनोद ऐकतात. आता अहंकार म्हणून सांगत नाही मी. आता सगळ्या महाराज लोकांना माहिती आहे सगळ्यांचा आशीर्वाद आहे. जी भाऊला विनोदाचा उगमच आधी इंगळेन पुन्हा सगळेच लक्षात. जेवढे महाराष्ट्रात कोणी गडीबाया विनोदाचे का सांगतात असा दावा नाही. त्यासाठी पुस्तकं बाजारात काढलेत. फक्त हसण्यावर नेऊ नका. काही माणसं काळ घालवतात भांडणामध्ये. जसे काही वारकरी आहेत बघा नित्यनेम केल्याशिवाय भांडत नाहीत. असे काय आपलं म्हणजे जेवत नाहीत. असे काही काय गावात भांडकुदळ माणसं आहेत कोणाला भांडल्याशिवाय जेवतच नाहीत. आमच्या भागात एका गावात एक बाई अशी होती. ती कोणासंग तरी भांडायची आणि नंतरच जेवण करायची. भांडल्याशिवाय जेवतच नव्हती. भांडण म्हणजे तिची पंचपदीच. पण काय झालं ते एकाच घरी 4 दिवस सारखं भांडली बघा. मग त्या घरानं काय केलं असे सगळे गावातले शहाणे माणसं गोळा केली आणि ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेतली. आणि तो माणूस काय म्हणला का हो ही बाई भांडल्याशिवाय जेवत नाही. लोक म्हणले बरोबरच आहे तिचा नियमच आहे कुठंतरी भांडते आणि नंतरच जेवते. हे म्हणले कुठं तरी नाही 4 दिवस झाला आमच्याच घरी भांडते. मग आमच्या एकट्या घरानं पाप केलंय का. हिचं भांडणच बंद नाही ना. मग हिला रोज एक घर नेमून द्या ना. आज कुठं उद्या कुठं परवा कुठं आज येऊ द्या ना सगळ्या गावाकडे याडा. आमच्यामुळं कशाला मुळावर आली ती. आणि ठरलं ते गावकऱ्याच्या मीटिंगमध्ये 1 ते 30 तारखेपासून तिला घरच नेमून दिलं कुठं भांडायचं ते. दुसऱ्या दिवशी ज्या बाईकडे भांडायची बारी होती ना ती म्हातारी अशी थरथर कापू लागली. ती सून म्हणली आता का हो अगं उद्या त्या बाईची बारी म्हणली आपल्याकडे भांडायची. आणि लयच भांडते ती बाई. सून म्हणली आता ती जर आपल्या घरी आली 2 थोबाडे दिल्या शिव्या दिल्या हाणलं मारलं आपण दोघीनं बोलायचंच नाही. आणि एकटी काय भांडण म्हणली अगं भांडण उकरून काढते. नाही बोलल्यावर म्हणली बघतो उद्या. दुसरा दिवस उजाडला ती बाई दारात आली. म्हातारी सोनाला म्हणते आली बघ बोलायचे नाही. ह्या अशा गप्प उभा राहिली. ती बी अशी सहज आली जणू भांडायचा मोडण्यात. आपल्या लहानपणी बघा खेड्यापाड्यात सगळ्या गॅस वगैरे नव्हते. पद्धत अशी होती महाराज शेतातून घरी आल्यावर ज्याच्या घरची आधी चूल पेटली ना तिथून इस्तून यायचा आणि मग आपली चूट पेटवायची. आता हे दोघीनं बोलायचं नाही असं ठरवलं होतं. पण ती बाई सहज आली. आल्यावर तिला म्हणते अगं इस्तू दे ना चूल पेटवायला. त्या म्हातारीला वाटलं बरं झालं हिला भांडायचा मूड नाही. आता बोलायचं नाही ठरलं असताना पण इस्तू दे म्हणलं. ते म्हणते इस्तू नाही आलं तुम्ही काहीच नाही आणलं का तवा नाही परात नाही कशात नाही आता म्हणले टाके माझ्या पदरात. आणि म्हणले जळण ना तुमची साडी जळू दे म्हणले लागू दे माझ्याकडे का करतो जे पेणापणा असे भांडले. अहो काय सांगा एवढं भांडले ते त्याच्या पलीकडे बाई तर आजारीच पडले म्हणले. आपलं काहीच खरं नाही म्हणले असली कटली बाई म्हणले.
अहो त्या बाईला दुखणं आलं त्या दुसऱ्या, पण तिची सून म्हणली आत्या तुम्ही नका बरं घाबरू, मी बघतो काय करायचं ती काय करते म्हणली. सगळं गाव बेजार केले. दुसरा दिवस ती बाई दारात आली, खांद्यावरचा पदर असा कमरेला खावला आणि सुलान म्हणते ए पोरी कुठे तुझी सासू ये म्हणा बाहेर. ती म्हणली काय अगं काय विचारतीस, त्याच्याकडे माझी बारी आज भांडायची. सून म्हणली आता लक्षात आलं, आमच्या आत्याला माहीत होतं का तुम्ही येणार आहेत म्हणून. मग आमच्या आत्या काय म्हणल्या, ती बाई घरी यायच्या अगोदर मी बाहेर जाते आणि जरा भांडायची तयारी करून येते. ती बाई म्हणली तयारी म्हणजे कुठे गेली तुझी सासू. अहो आमच्या आत्या न्हाव्याकडे गेल्यात. त्या काय म्हणल्या मी चप्पी करून येते. ही बाई म्हणली मी बी येते, मला काय कच्चं समजू नकोस म्हणले. लावली तिथूनच माघारी. अहो गेली न्हाव्याच्या दुकानात की केस कापून चप्पी करूनच आले की दारात आल्या म्हणते आता ये म्हणा बाहेर कुठे आहे. ती म्हणली घरात आहे, डोक्याला शेंदूर आणि तेल लावत्यात. ती म्हणली मी बी येते लावून. लगेच तेल आणि शेंदूरच लावून आली की म्हणते आता ये म्हणा बाहेर कुठे आहे. ती म्हणली अहो एवढं करून बी आमच्या सासूबाई तुम्हाला घाबरल्या आणि तुमच्या भांडणाच्या भीतीनं या विहिरीतच उडी टाकली. उडी बघते म्हणली गंमत. आणि गेली तिनं असं डोकावून बघितलं, विहिरीमध्ये हिचं डोकं दिसलं तेल लावलेलं. विहिरीत उडी टाकतो होय तो हो काय म्हणून म्हणली. जी उडी मारली जी गेली तर अजून बी नाही आली. विठ्ठल हे मूर्ख माणसा असा काळ घालीत येतो, काळ असा नाही घालवायचा. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. हे देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीचा, प्रदक्षिणा तुळशीचा. युक्त आहार विहार नेम इंद्रियास सार. युक्त आहार विहार नेम इंद्रियास सार. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीचा, प्रदक्षिणा तुळशीचा. युक्त आहार विहार नेम इंद्रियास सार. युक्त असावे काळ कसा घालवायचा. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजेने प्रदक्षिणा. म्हणून सर्व मायबापांना पाया पडून हात जोडून विनंती आहे, खरंच तुम्हाला आनंदामध्ये काळ घालवा असं वाटतं ना, आमच्या वारकरी संप्रदायामध्ये या संतांच्या संगतीमध्ये काळ आनंदातच जातो. काळ ब्रह्मानंदी सरे, काळ ब्रह्मानंदी सरे, काळ ब्रह्मानंदी सरे. काळ ब्रह्मानंदी सरे. काळ ब्रह्मानंदी सरे, काळ ब्रह्मानंदी सरे, काळ ब्रह्मानंदी सरे. काळ ब्रह्मानंदी सरे. आवडी पुरे संतली काळ ब्रह्मानंदी सरे, काळ ब्रह्मानंदी सरे. आवडे पुरे संतले काळ ब्रह्मानंदी सरे. काळ ब्रह्मानंदी सरे. सर हे असे प्रमाण म्हणताना तुम्ही येडा घालायचं असलं तर घाली जा ना, हे प्रमाण होस तर हो. पण ते त्यांना ते ठेपा तर कळायला पाहिजे कवा म्हणतात कवा धरायचे कवा. आमची चाल होईपर्यंत समाजात फिरवी जा, म्हणजे लोक येते तर प्रमाण येत आहे. त्यांना ते आधी सांगितलं ना, अजूनही ध्यानात राहते. आम्ही म्हणायला सुरू केलं की तेवढ्यात फिरवायचं, व्याख्यान सुरू झालं की पुन्हा इकडे तोंड फिरवायचं, म्हणजे कॅमेऱ्याचं. आता मला विनोद करायची सवय. महाराज म्हणजे काळ ब्रह्मानंदी सरे आवडी उरे संचली. मग काळ सार्थक केला त्यांनी कुणी धरिला मने विठ्ठल. ज्याच्या मनामध्ये विठ्ठल आहे, वाणीमध्ये विठ्ठल आहे, जे सतत देवाचं नामस्मरण करतात त्यांचा काळ सार्थक होतो. पण ते नामस्मरण करायचं कसं. कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ. कीर्तनाचा
भले दंब सर्वथा काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने कीर्तनाचा समारंभ दंब सर्वथा कीर्तनाचा समारंभ दंब सर्वथा काळ सार्थक केला अभंगाच्या तिसऱ्या चरणात निळोबराय सांगते ते नामस्मरण कसं करायचं. कीर्तनाचा समारंभ निर्दंभ आणि सर्वदा. देवाला दांभिक सेवा आवडत नाही बरं. नकरी दंभाचा सायास शांती राहे बहुवस जीवी शेवी सुगंध रस नकरी आळस रामनामे. एक पुराणातली कथा सांगतो. भगवंताचं जांबवंतीबरोबर लग्न झालं होतं. लग्न मध्येच पार पडलं. महर्षी नारद हजर होते. म्हणले भगवान नारदाला म्हणले नारदा आमच्या लग्नात सगळा कार्यक्रम पार पडलेला आहे. नाही म्हणाले गायनाचा कार्यक्रम झाला नाही. तुम्ही एक नंबरचे गायक आहेत, ऐकू द्या आमच्या वराड मंडळीला गायन. वराड कोण होतं? आसवाला निमाकडं. नारद म्हणले भगवान तुम्ही जाणून बुजून माझा अपमान करता असं वाटत नाही तुम्हाला? अहो ह्या रानटी पशुला माझं भजन तरी कळेल का? देवाला वाटलं नारदाला दांभिकपणा निर्माण झाला. ठीक आहे नारदा नका गाऊ, तुमचा तंबुरा घ्या इकडे ते आसवालाच्या हातात द्या, ते भजन करेल. मोडूल टाकील म्हणले त्याला काय कळते वाजवायचं. भगवान म्हणले नवा देतो द्या लवकर. दिला. भगवंताने नुसतं कृपादृष्टीने बघितलं आसवालाकडं. महाराज त्यानं गायला सुरुवात केली. राग आळवीत असताना ज्या जमिनीवर बसली ती जमिनी वितळली, तिचं पाणी झालं आणि तंबुरा असा खाली खाली चालला. बराच तंबुरामध्ये गेला. नारद म्हणले भगवान म्हणले बंद करा गायन. गायन बंद झालं, जमीन आटून बसली, तंबुरा गुतला मध्येच. भगवान म्हणले नारदा तुम्ही एक नंबरचे गायक आहेत ना, मग एखादा राग आळवा जमिनीचं पाणी करा आणि सुटा तंबुरा घेऊन आत. अहो माझे गायन रसाळ पूर्ण हा नारदाशी चढला अभिमान. आसवाला मुख्य संपूर्ण राग श्रीकृष्ण आळविले. दांभिकपणा जमतच नाही, निर्दंभ. आता काय सर्वदा. काही लोक इंगळे महाराज इथपर्यंत तुमचं कीर्तन ऐकायला आम्हाला बरं वाटलं. वाणीने देवाचं नामस्मरण, कानानं देवाची कीर्ती श्रवण करणं, चित्तामध्ये समान पाय धारण करणं, निर्दंभ सेवा ठीक आहे. पण सर्वदा अहो सतत भजन करायचं म्हणलं काय करतो? संसार सोडून देतोत आणि फिरतोच भजनच करीत. कुणी सांगितलं तुम्हाला सर्वदा भजन करायला संसार सोडावं लागतं? मी सांगतो मायबापा हो, ज्या माणसाला असा दिव्य भव्य चांगला हौसाने परमार्थ करायचा त्याचा संसार सुद्धा चांगला लागतो. विठ्ठल विठ्ठल. संसार सोडायची गरज नाही. महाराज म्हणतात आम्हाला कल्पना आहे तुम्ही सगळेच संसार आहे. नका तेजुरांडा पोरे सुखे बांधा माड्या घरी, सुखे करावा संसार न सांडावी दोन्ही वार, दया क्षमा घर चोजवीत आसोनी संसारी आसोनी संसारी आसोनी संसारी जीवे आसोनी संसारी आसोनी संसारी आसोनी संसारी जीवे आसोने संसारी आसोने संसारी आसोने संसारी जीव वेगुकारे. आसोने संसारी आसोने संसारी आसोने संसारी जीव वेगुकारे. आसोनी संसारी आसोनी संसारी आसोनी संसारी जीवे आसोनी संसारी आसोनी संसारी आसोनी संसारी जीवे आसोने संसारी आसोने संसारी आसोने संसारी जीव वेगुकारे. आसोने संसारी आसोने संसारी आसोने संसारी जीव वेगुकारे. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा वेदशास्त्र उभारी बाह्या सदा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे. वेदशास्त्र उभारी बाया सदा वेदशास्त्र उभारी बाया सदा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे
म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी महाराज म्हणतात संसार सोडायची गरज नाही. असोनी संसारी जिवे वेगो करी वे कामामध्ये काम. काही म्हणा, मी म्हणतो महाराज म्हणते आमचं तुमचं काम बंद करायचं नाही, तुमच्या कामात आमचं काम करा. महाराज म्हणले नाही आमच्या कामात तुमचे कामं चालू द्या हो, त्याच्यात आमचं काम. अहो एखादा शेतामध्ये माणूस आवत आणतो, इकडं आवत वखर कुळव काय म्हणतात, आवतच म्हणतात, आवत आणतो. मला सांगा, पाय चालायला गुंतले, हात बैलाच्या कासऱ्याला गुंतले, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आवताच्या मागं चालायचं, काम बी चालू आणि भजनही चालू. का तुमच्या मालेगाव तालुक्यात तोंडानं रुग्ण दाबेत येत. अहो तोंड तर मोकळायचं की भजन करायला. अहो उलट आमचे नाथ बाबा तर सांगते सर्व कार्य करता, उठता बसता दडिता कांडता भांडता हरी बोला. नाथ बाबांना तर भांडायला परवानगी दिली. मी म्हणतो खरंच भांडा, लय एखाद्या माणसाला आवश्यक भांडा, फक्त एकच आहे, भांडताना सुद्धा भजन करायचं. काही लोक कसं करा इंगळे महाराज, लई सोपं, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि बुट टाकायचा. मला नाही वाटत रंग येईल त्या भांडणाला म्हणून. अहो जाऊ द्या, हे झालं कामावाल्याला. रिकामा माणसं भजन करत नाहीत महाराज. अनंत विषयाची टवाळी करिता नित्य वाचाळी, घेता रामनामावळी पडी दात खेळी, फुकटाची सांगे लोकांच्या गोष्टी. राम जगजेटी विनोदाच्या गोष्टी पुस्तकात बऱ्याचशा गोष्टी टाकलेल्या आहेत. रिकामी माणसं मोक्कार भजन आपलं मोक्कार चर्चा करतात, पण देवाचं नाव घेत नाहीत. काही माणसं रेल्वेत बसून निघाले ते, बरंच लांब जायचं होतं. एक दुसऱ्याला माणसं एका डब्यात 5-50 म्हणजे एक म्हणतो नमस्कार साहेब नमस्कार, कुठले आहेत म्हणला, मला मालेगावचा आहे. मला मी मालेगावलाच राहतो. म्हणले नेमकं कुठं राहता, म्हणले रावळगाव नाक्यावर. म्हणले मी रावळगाव नाक्यावरच राहतो. बरं बरं, तिथं नेमकं कोणत्या नगरमध्ये, अमक्या नगरमध्ये. अहो म्हणला मी त्या नगरमध्येच राहतो. बरं तुमचा फ्लॅट नंबर किती, मला 15. म्हणला मी 15मध्येच राहतो. बरं तुमचा रूम नंबर किती, मला 5. म्हणला मी 5मध्येच राहतो. बाजूचे लोक म्हणले मामा काय मिळेल तुमचा, एकामेकाचा परिचय तर करून घेता, मग गावी एक सांगता, गल्ली एक सांगता, घरी एक सांगता आणि परिचय का करता, तुम्हाला कल्पना नाही. म्हणलं आम्ही दोघं सखे भाऊ आहेत. आता प्रवास यायला आमचा काय करमणूक नाही, चर्चा चालू. मला याच्यापेक्षा भजन केलं असतं तर काय मरगले असते विठ्ठल. कैसा राम भागिया करी वट वट वाया, करी वट वट वाया, करी वट कैसा राम भाग्या करी वट वट वाया, करी वट वट वाया, करी वट वट वाया. कैसा राम भागिया, कैसा राम भागिया करी वट वट वाया, करी वट वट वाया, करी कैसा राम भाग्या, कैसा राम भाग्या करी वट वट वाया, करी वट वट वाया, करी वट वट वाया. कैसा राम भाग्या करी वट वट वाया. मोकार गप्पा मारते तो पण देवाचं नाव घेत नाहीत. काही लोक म्हणले हो ठीक आहे महाराज, तुमच्या म्हणण्याप्रमाणे निर्दम आणि सर्वदा भजन केलं त्याचा फायदा काय. नीलमन नीलमन धरती, नीलमन नीलमन स्वरूपती, नीलमन नीलमन स्वरूपती, नीलमन नीलमन स्वरूपती, नीलमन निलमन परपती, निलमन
नाशिक BSNLचं टावर सुरू झालं विठ्ठल. महाराज शेवटच्या जण सांगतात निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे समाधी 3 प्रकारची योग समाधी भक्त समाधी ज्ञान समाधी. आता योग समाधी लावावी लागते उदाहरण चांगदेव महाराज डोळ्यापुढानं आणि भक्ती समाधी नामचिंतनाला लागतेच. लुब्धली नादी लागली समाधी लुब्धली नादी लागली समाधी लुब्धली नादी लागली समाधी लुब्धली नादी मूळ जन नर नारी लोकाले मूळ जननारी लोकाले मूळ जन नर नारी लोकाले मूळ जननारी लोकाले पंडित ज्ञानी योगी मानव पंडित ज्ञानी योगी मानव पंडित ज्ञानी योगी मानव पंडित ज्ञानी योगी मानव एकच सिद्ध साधका एकच सिद्ध साधकारे एकच सिद्ध साधका एकच सिद्ध साधकारे नाथ जानन कलोली पवित्र गाणे नामावली रे नाथ जानन कलोली पवित्र गाणे नाथानंद करोल पवित्र गाणे नामावली रे नाथानंद करोल पवित्र गाणे नामावली रे. निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे किंवा कथा सर्वणे लागे समाधी सात्विका म्हणून महाराज त्याचा फायदा झाला. निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल विठोबार जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय जय विठोबा दोन मिनिट आता पुन्हा नंतर बोला ना मी सांगतो तुम्हाला कधी बोलायचं ते आता बस बस 2 मिनिट हा तर 2 मिनिट बस. सर्वांना हात जोडून पाय पडून येते तुमचा माझा परिचय नाव गाव ऐकून येत. बऱ्याच वर्षापूर्वी 2 कार्यक्रम इथे झालेले गावामध्ये 2 कार्यक्रम झालेले सगळं विनंती आहे 25 वर्षे कोटी कोटी धन्यवाद आहे तुम्हाला सर्वांना उदंड आरोग्य प्राप्त हो. हे मंडप हे गुणीजन मंडळी पहिल्या दिवशी आमचे स्पीकरवाले शिंदवडकर कंपनी हे सगळे कोटी कोटी धन्यवाद आहे. फक्त तुम्हाला त्रास देवा अशी इच्छा नव्हती वेळ तर संपलेली आपली फक्त कॅमेऱ्याचा काहीतरी उपयोग व्हावा म्हणून सर्वांना विनंती ज्यांना ज्यांना देवाने हात दिलेत ज्यांना बांगड्या भरल्या नाहीत अशा हात वर करा. कॅमेरा मिरवायचा तुमच्याकडे दुसरं काही नाही आणि सगळ्यांना भजन म्हणायचं विठोबा जय जय विठोबा जय जय विठोबा रघुमाई जय विठोबा जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई विठोबा घ्या खाली हात. नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल. यथामती थावकात धावत्या वेगात संकल्पित वेळेत कार्यक्रम संपवलेला आहे. वेळे आपली संपलेली 11 वाजलेले आहेत. पहिल्या दिवशी एवढी गर्दी हे नियोजन आमचे जे भाऊचे कार्यकारी मंडळ गावकरी मंडळ सगळ्यांचे हे प्रेम आणि उत्साह बघून कोटी कोटी धन्यवाद. तुमच्याच हाताने अजून 25 वर्षांमध्ये सुवर्ण महोत्सव असा धूमधडाक्यात साजरा हो
अशी प्रभू रामचंद्राच्या चरणी विनंती करतो. आता या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, पवित्र असा नैवेद्य मिळाला, पवित्र तुळशीच्या माळी गळ्यात घाला, पवित्र अंतकरणाने परमार्थ करा. कारण याच्यात बरंचसं बोलणे साधनं भरपूर आहेत, पण त्या साधनांना काळ सार्थक होतो. निवळभराची किती प्रमाण आहेत. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान पवती वयाच्या, आयशे शोधिले मार्ग नाना परी, नयची प्रचिती म्हणून सांडी येली दुरी, साधनाच्या कोटी केल्या अटी होत्या त्या का योगाच्या वाटा, जे निघाले का सोबटा तया दुःखाचे शेल वाटा, तपासी ते मन करो पाय घात धरून सांगात इंद्रियाचा, करिता जपतपे काम करूत कवळती, करता तीर्थाटने अहंकाराची, म्हणून सगळ्यामध्ये सोपं साधन आहे वाणीने देवाचं नामस्मरण आणि कानानं देवाची कीर्ती श्रवण करणं. म्हणून सर्वांना विनंती आहे, पवित्र असा नैवेद्य मिळाला, पवित्र तुळशीच्या माळी गळ्यात घाला, पवित्र अंतकरणाने परमार्थ करा आणि तिना धर्मना विचारानं वागू नका, मद्यपान करू नका, मांसाहारी बनू नका, भावे पिढी बिघडू नका. विनंती करतो, थांबतो. माऊलीचं भजन होईल, 2 मिनिटात भैरवीची चाल होईल. जे कार्यकारी मंडळ संयोजन मिळेल त्यांच्या काय पुढील कार्यक्रम सांगितल्या जाईल. सर्वांना विनंती आहे, कार्यक्रम संपला असं म्हणेपर्यंत कुणी उठायचे नाही. आणि सर्वांना कल्पना आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पूर्ण महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश जिकडे फिरतो मराठी भाषा कळते. आपल्या MP3 26 कीर्तन आहेत बाजारामध्ये, 5-7 VCD आहेत. पण आता योग असा माझ्याकडं कोणतंच कीर्तन नाही, MP3 नाही, VCD नाही. फक्त विनोदाचं पुस्तकं दृष्टांत आगरी 1 ते 5 भाग. 5 भागाचे पूर्वी येत होतं तेव्हा एक सुट्टी भाग होते आपल्याकडे, 30 रुपयाला पुस्तक असे बारके बारके, 150 रुपये व्हायचे. मग 5 भागाचं आता एकच केलेले 100 रुपये किंमत आहे. पुस्तक संपेपर्यंत माणूस वाचत राहतो, हसत राहतो, हसण्यानं आयुष्य वाढतं. हसणारे माणसं निरोगी राहतात. माझ्या पुस्तकासाठी सांगत नाही, आज एवढं लोकांना गरज आहे हसण्याची. त्या क्लब राहतं ते नाशिक रोडला आनंद हास्य कार्य काय क्लब का काय काढलेत ना बरेचसे, ते हसायचे क्लब काढले. तिथं जातात, पैसे भरतात आणि डुप्लिकेट हसतात. अहो हसणं बेंबीच्या देटापासून असावं, नुसतं इतकं बाजीला म्हणजे इतकं नेट लागलं पाहिजे रे बाबा. उगं बनावटी हसून कुठं व्यायाम होत असतो खाऊ. अहो हे जर आमच्या कीर्तनात येऊन पटले तर ढिलं करू लोकाला. अहो मोकळे झाले पाहिजे, पण त्यांना वाटतं कीर्तनात गेल्यावर 42 कुळ्या नरकात गेल्या तर काय करावं. म्हणजे लाजा वाटते तो श्रीमंताला इकडे येण्याच्या. म्हणून लक्षात ठेवा, उगं खळखळून माणूस हसत राहतो ते पुस्तक वाचताना. किती बऱ्या वाचलं तरी पुन्हा वाचा वाटतं. 5 भागाचं एकच केलेले 150 गोष्टीचं पुस्तक आहे, प्रमाण, विनोद आणि तात्पर्य. त्याची किंमत आहे 100 रुपये. आणि कॅलेंडर काढलं मी. कॅलेंडर का काढलं मला अनुभव आला. तर रवी महाराज दरवर्षी आश्रमात तिकडे आमच्या कार्यक्रमाला येतात मासुरत. तुम्ही कार्यकारी मंडळ आले, बहुतेक जर कार्यक्रमाला लग्न कार्याला सप्ताहाला हजरच असतात. 35 पोरं ठेवली होती मी तिथं, महाराजाला माहिती. 35 मुलं होते शिकायला, वारकरी शिक्षण संस्थात. 1 रुपया डोनेशन नाही, 3 वेळाला जीव घालायचो त्यांना. 7,000 रुपये महिना शिकवणाऱ्या मास्तरला होता. 41,000 रुपये सालाची बाई भाकरी घालायला होती. आणि 60,000 रुपये सालाचं नौकर पोरायची सेवा करायला होता. आणि त्यांच्याकडून रुपया डोनेशन नाही का. दर दिवाळीला कीर्तन असतं आमच्या आश्रमात, महिन्यावारी असते. हे 35 पालकं भेटायला येतील त्या मुलाला, आणि त्यानिमित्तानं गर्दी वाढून सेवा करते. शब्दानं कर वाढू लाग. ते अशी खुर्चीवर बसायची आडी घालून. आणि मला म्हणजे इंगळी महाराज पाणी द्यावर गेलाच बरं, म्हणजे पोराचे बापच. मी म्हणलं फुकट पोरं शिकवतो आणि ती मलाच काम सांगते. त्याने एक असा अनुभव दिला. 9 मुद्द्याचं कॅलेंडर आहे, 10 रुपये किंमत आहे त्याची. छपायची किंमत तिची आणि विक्रीची तीच आहे. फक्त तुम्हाला सल्ला महत्त्वाचा आहे. त्याच्यावर पुढे हिडिंगच अशी लिहिली, हे लक्षात ठेवा. आश्रय दिला डोक्यावर बसतात, आदर केला खुशामत समजतात, क्षमा केली दुर्बळ समजतात, विश्वास ठेवला नुकसान करतात, हे प्रेम केलं आघात करतात, शत्रू झाले तर मित्र असले तर शत्रू होतात. हे असे 9 मुद्दे प्रत्येकाला अनुभवत आलेले. प्रत्येकानं घरात ठेवण्यासारखे एक कॅलेंडर आहे. किंमत आहे 10 रुपये फक्त. म्हणून ज्यांना कॅलेंडर पाहिजे, विनोदाचं पुस्तक पाहिजे, डाव्या साईडला गाडी पाहिजे म्हणण्यापेक्षा ज्यांना घेतलं नाही ते सगळे एक वस्तू ठेवा. ह्या बाजारात तुम्हाला कुठंच मिळणार नाहीत. आणि ह्या वस्तू ठेवण्यात तुमचा 100% फायदाच आहे. आणि माझा थोडा फायदा म्हणून आग्रह करतो. काय फायदा आहे तुम्ही बघितलं, सगळ्याला माहिती. तारीख लखमापूरचे लोक म्हणले कार्यक्रम द्या. आपले कोण बच्चाव महाराज कुठे ते गेले. मी म्हणलं आहेत का. हां, मी म्हणलं कीर्तन घेतो पण तिथे आश्रमात. ते म्हणले इथं भेट झाली. मी म्हणलं डॉक्टरची ना आपली ओळख काय झाली. मग का रस्त्याला भेट झालं तिथं टोचून घ्यायचं का. दवाखान्यात जायला पाहिजे ना. कारण त्याला मी सांगितलं माझा नियमच आहे बा, तो माझ्याकडे कोणी आलं नाही तर मी येतं बी नाही. बापू महाराजाला माहिती सगळ्याला. म्हणून कशा करता सांगायलो, कोट्यवधी रुपयाचे काम आहे हे मी करत नाही. ह्या देवाची कृपा आहे. करणे का न करणे हे अवघे तोची जाणे. फक्त भाग्यवान समजतो माझ्या हातून एवढं काम होतं आहे. सगळे मंदिर आहे तो आत्तापर्यंत कीर्तनात घेतलेले पैसे सगळे त्या आश्रमात घालतो. एक नवा पैसा खर्च माझ्यापेक्षा जीभाऊला विचारा, त्यांना आमच्या उतरणी माहिती आहेत. 3 मुले 4 एकर जमीन आहे फक्त.
76ला लग्न झालं विचारा. तेव्हापासून बायकोला अजून 5 ग्राम सोनं सुद्धा घेतलं नाही मी परमार्थातलं. 5 ग्राम सोनं नाही म्हणजे नाहीच. लई पिवळी बघावं वाटली तर कावेळी झाल्यावरच चर्चा करायची ना. नाही मला सांगा अहो घ्यायला काय नको वाटतं. विचारा ना तुम्ही. माझ्या मुलाने आता दुकान टाकले महाराज त्यांच्या हिमतीवर. रुपयासुद्धा नाही आपला परमार्थातला. कशा करता सांगायलो. पैसेच गोळा करायचे म्हणलो काय लागतो. 10-5 खेड्याला जर फिरलो तर 1 महिन्यात 1 कोटी रुपये गोळा करेल. 1000 माणसं 11,000च्या पावतीची निवडून काढायचे अशी टप्पू लोक. पण कसं आहे सेवा करून घ्या मोबदला द्या. असं सुद्धा इथं जर आता गोसाई साहेबाच्या घरात बसलो प्रत्येकाला म्हणलं काढा 100 रुपये 10,000 रुपये गोळा होतील. पण 100 रुपयाची पावती घेऊन टाकून देण्यापेक्षा जर तुमची इच्छा असेल आमच्याबद्दल त्या कार्याबद्दल प्रेम असेल चला बा इंगळे महाराजांच्या कार्यालय खारीचा वाटा म्हणून सहकार्य करू. ते 100 रुपयाचं विनोदाचं पुस्तक पावती समजून घ्या आश्रमाची. 10 रुपयाचं कॅलेंडरसुद्धा चला इंगळे महाराजांच्या आश्रमाचं पावतीच आहे असं समजून घ्या. त्या वस्तू संग्रही ठेवा आणि त्या कार्यालय खारीचा वाटा सहकार्य करा आणि ते कार्य बघायला येत चला अशी सर्वांना विनंती करतो. संयोजक कार्यकारी मंडळ सर्वांना कोटी धन्यवाद देतो. थांबतो. होकचूक झाली असेल कमी जास्त वेळ झाला असेल बोलता कदा शब्द एवढा आकडा गेला असेल तर माफी असू द्या. ना तरी बालक उघडा बोल का वाकुडा विचका पावले ते चोद करून मावले वाकुडे तुकडे बाळकाचे बोल करी ते नवल मायबाप नुन ते पुरते अधिक ते सरते करून घ्यावत करवली तैशी केली कटकट वाकडे कणिट देव जाणे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे म्हणजे क्षमा करणे संती नव्या अंगबधिकते नव्या उपदेश तुमचे पडून तुमच्या कृपेचे पोषणे जन्मजन्मी तुकामणी झालेली सेवा श्रीगुरूंच्या श्रोतोक्तांच्या पांडुरंगाच्या माऊलीच्या जगद्गुरू तुकाराम महाराज प्रभू रामचंद्राच्या चरणी अर्पण या ठेवून थांबतो. माऊलीचं भजन 2 मिनिटात भैरवी. सगळ्यांना विनंती आज सप्त्यातला पहिला दिवस आहे. उद्यापासून जेवढे काय नियोजनबद्ध कार्यक्रम ते सांगितले जातील. ऐकल्या कार्यक्रम संपला असं म्हणल्याशी कुणी उठायचं नाही. सर्वांना विनंती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली